सलमान खान हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता आहे। आजही सलमानची लोकप्रियता टिकून आहे। सलमानचे सर्व चाहते त्याच्या डॅशिंग अंदाजावर नेहमीच प्रेम करतात। मात्र हे जरी खरं असलं तरी सलमानच्या काही सवयींमुळे इंडस्ट्रीमधील त्याचे सहकलाकार त्याच्यावर नाराज असतात आणि त्यापैकीच एक सवय म्हणजे शूटिंगला नेहमीच उशिरा पोहोचणं। सलमान सोबत काम केलेल्या अनेक सहकलाकारांनी बऱ्याचदा त्याच्या उशिरा पोहोचण्याच्या सवयीबद्दल किस्से सांगितलेत। त्यांच्या म्हणण्यानुसार सलमान थेट दुपारी जेवणाच्या वेळी शूटिंगसाठी सेटवर यायचा, जेवण करायचा आणि मग तो शूटिंगला सुरुवात करायचा। तर आता सलमानच्या याच सवयीबद्दल दिग्दर्शक निखिल अडवाणी यांनी एक अनुभव सांगितलाय। निखिल अडवाणी यांनी एक मुलाखत दिली आहे। या मुलाखतीत सलमान खान बरोबर एक काम करण्याचा अनुभव सांगत निखिल अडवाणींनी तेनू लेके या गाण्याच्या शूटिंगची आठवण शेअर केली आहे। या दरम्यान निखिल अडवाणी यांनी असं सांगितलंय की आम्ही सलमानला सकाळी 5 वाजता शूटिंगसाठी यायला सांगितलं। त्यावर त्याने म्हटलं की मला पहाटे 5 वाजता पोहोचण्यासाठी रात्रभर जागं राहावं लागेल, कारण मी सकाळी 10ला झोपतो। जर मी रात्रभर जागलो तरच मी सकाळी शूटिंगला येऊ शकेल आणि त्यासाठी तुम्हाला देखील माझ्यासोबत रात्री जागं राहावं लागेल। सलमानच्या या अटीमुळे निखिल अडवाणी यांना त्याच्यासोबत रात्रभर जागरण करावं लागलं। तेव्हा कुठे पहाटे 5 वाजता शूटिंगसाठी सलमान आला आणि गाण्याचं शूट पूर्ण झालं। सलामे इश्क या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यानच्या आणखीनही काही आठवणी सांगताना निखिल अडवाणी म्हणाले की या सिनेमात सलमान सोबत गोविंदा देखील होता। गोविंदा सुद्धा सेटवर उशिरा येण्यासाठी ओळखला जायचा। मात्र सलामे इश्कच्या वेळी त्याला अनेक लोकांना चुकीचं ठरवायचं होतं, त्यामुळे गोविंदा नेहमी वेळेत यायचा। त्याने त्याच्या वागण्यात बदल देखील केला होता। अशा प्रकारच्या आठवणी सांगत निखिल अडवाणी यांनी त्यांच्या शूटिंग दरम्यानचे इतरही इंटरेस्टिंग किस्से शेअर केलेत। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा। यासाठी लोकशाही फ्रेंडलीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।